हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 4 त्यामधील एक कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट ऑफ कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग याविषयी डिस्कशन करणार आहोत. सो कॉर्पोरेट ही संकल्पना आपल्याला क्लिअर आहे. इट इज अ ऑर्गनाइज्ड टाइप ऑफ बिझनेस, म्हणजे संघटित स्वरूपाचा जो व्यवसाय आहे, म्हणजे त्याला जनरली काय म्हटलं जातं, कंपनी व्यवसाय संघटन प्रकार. इथं आपण कॉर्पोरेट म्हणून काय करायचं आहे विचारात घ्यायचं आहे. आणि रिस्ट्रक्चरिंग, पुनर्रचना किंवा पुनर्बांधणी या अर्थानं रिस्ट्रक्चरिंग हा शब्द काय केला जातो, वापरला जातो. तर ही काय कॉन्सेप्ट आहे ते फक्त आपल्याला यामध्ये थोडक्यात समजून घ्यायचं आहे. सो कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग मीन्स rearranging the business of company for increasing its efficiency and profitability. सिंपल आहे. व्यवसाय संस्थेची जी इफिशियन्सी आहे आणि प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी काय केलं जातं, कंपनी रिअरेंज केली जाते, पुनर्मांडणी एक प्रकारे त्या व्यवसाय संस्थेची केली जाते. कशासाठी मी सांगितलं, इफिशियन्सी आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी. त्याला कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, व्यवसाय संस्थेची किंवा संघटनेची किंवा कंपनीची पुनर्रचना, पुनर्बांधणी असा शब्द वापरला जातो. सो रिस्ट्रक्चरिंग इज अ मेथड ऑफ चेंजिंग ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इन ऑर्डर टू अचीव द स्ट्रॅटेजिक गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे संघटनेचे जे स्ट्रॅटेजिक गोल्स आहेत त्यासाठी संघटनेचं काय केलं जातं, जे स्ट्रक्चर आहे ते काय केलं जातं, चेंज केलं जातं. त्याच्याशी संबंधित या रिस्ट्रक्चरिंगच्या काय आहेत इथं मेथड्स असतात. म्हणजे रिस्ट्रक्चरिंगमध्ये नंबर ऑफ मेथड्स आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत, की ज्याचा संबंध कशाशी आहे, जे स्ट्रॅटेजिक गोल्स आहेत संघटनेची ती अचीव करण्यासाठी संघटनेची काय केली जाते, रचना थोडी चेंज केली जात असते. त्या अर्थानं रिस्ट्रक्चरिंग विचारात घेतलं जातं. त्याच्या काही मेथड्स यामध्ये एकत्रित विचारात घ्यायच्या आहेत. ओके. सो कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग इज अ वाईड एक्सप्रेशन, राईट. एक काय आहे, व्यापक स्वरूप याचं असतं. अँड इट इन्क्लुड्स व्हेरियस काइंड्स ऑफ टूल्स. आणि वेगवेगळी संसाधन, साधनं, टेक्निक्स यामध्ये काय केली जातात, वापरली जात असतात. दस इट इज the purpose or object of the organization which will determine the kind of tool to be used in corporate restructuring. So number of tools आहेत, methods आहेत, techniques आहेत रिस्ट्रक्चरिंगच्या. त्यासाठी रिस्ट्रक्चरिंगचा जो पर्पज आहे तो डोळ्यासमोर ठेवून जी टूल्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, ते कोणते यूज करायचे संघटनेला, व्यवसाय संस्थेला ठरवावं लागत असतं. सो कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोसेस, एक व्यापक प्रक्रिया आहे, बाय विच त्यामुळे काय होतं, कंपनी कन्सॉलिडेट्स इट बिझनेस ऑपरेशन्स अँड स्ट्रेंगन इट्स पोझिशन फॉर अचिव्हिंग इट्स शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह. सो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह जर अटेंड करायचे असतील तर बिझनेस ऑपरेशन्स काय करावं लागतात, तिथं कन्सॉलिडेट करावे लागतात. काही वेळेला त्याचं एकत्रीकरण करावं लागत असतं आणि त्यातून कंपनीची पोझिशन काय होते, एक स्ट्रेंगन पोझिशन, एक ताकदीची, कंपनीची ताकद जी आहे ती काय होत असते, ती ऑटोमॅटिक वाढत असते. त्यासाठी ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोसेस राबवावी लागत असते. त्याचा या कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचे काय संबंध आहे. सिंपल आहे. कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय असणार आहे, इथं रिअरेंजमेंट असणार आहे. कशासाठी करायचं आहे, इफिशियन्सी आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी. त्यामध्ये काय असणार आहेत, एक रिस्ट्रक्चरिंगच्या नंबर ऑफ मेथड्स असणार आहेत, टूल्स असणार आहेत. त्या अकॉर्डिंग टू एम्स ऑब्जेक्टिव्ह रिस्ट्रक्चरिंग नेमकं का करायचं आहे त्या आधारे या मेथड्स इथं काय करावं लागतात, तिथं चॉईस करावे लागत असतात आणि एक व्यापक प्रक्रिया ही पूर्ण करावी लागत असते. ओके. सो काय आहेत ऑब्जेक्टिव्ह याचे. सो नंबर 1, डिप्लॉइंग सरप्लस कॅश फ्रॉम वन बिझनेस टू फायनान्स प्रॉफिटेबल ग्रोथ इन अनदर. म्हणजे जी सरप्लस कॅश आहे एखाद्या व्यवसाय संस्थेची, एखाद्या बिझनेस युनिटची, सेक्शनची, व्यवसाय संस्थेमधल्या असं आपण म्हणू शकतो, ती कॅश फायनान्स म्हणून जे प्रॉफिटेबल सेक्शन आहेत, सेगमेंट आहेत, प्रॉफिटेबल बिझनेस आहे, तिकडे काय करायची, फायनान्स म्हणून इथं टर्न ऑफ करायची, वळवायची. त्या अर्थानं एक ऑब्जेक्ट असतो. देन एक्सप्लॉइटिंग इंटरडिपेंडन्स अमंग प्रेझेंट ऑर प्रॉस्पेक्टिव्ह बिझनेस विदिन द कॉर्पोरेट पोर्टफोलिओ. सो आता काय करायचं, एक्सप्लॉइट इंटरडिपेंडन्स अमंग प्रेझेंट ऑर प्रॉस्पेक्टिव्ह बिझनेस विदिन द कॉर्पोरेट पोर्टफोलिओ. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्येच, व्यवसाय संस्थेमध्येच जे ऑलरेडी एक्झिस्टेड बिझनेस असतील, म्हणजे युनिट, सेगमेंट वगैरे असतील, तर ते काय करायचे आहेत, एकमेकावर जर ते अवलंबून असतील तर त्याचा जो फायदा आहे
तो फायदा इथं घेणं हे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचं उद्देश असतं. देन डेव्हलपमेंट ऑफ कोर कॉम्पिटन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जी कोर कॉम्पिटन्स आहे, व्यवसाय संस्थेची असणारी जी सक्षमता आहे, बाबत सक्षमता ती काय करायची, इथं विकसित करायची, वाढवायची. देन ऑर्डरली रिडायरेक्शन ऑफ द फर्म्स ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ज्या फर्मच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीची जी काही दिशा आहे एका विशिष्ट क्रमानं एम्स अँड ऑब्जेक्टिव्हच्या दिशेनं काय करायची, बदलायची. म्हणजे व्यवसाय संस्थेची असणारी सगळी जी काही कार्य आहेत एकाच दिशेनं रिडायरेक्ट करणं हे रिस्ट्रक्चरिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन रिस्क रिडक्शन, आणि व्यवसाय संस्थेची जी रिस्क आहे ती काय करायची, कमी करायची. हा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचा काय असतो, ऑब्जेक्ट असतो. देन स्वरूप कसं असतं, याचं प्रकार काय आहे. पहिला आहे फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग, म्हणजे वित्तीय पुनर्रचना, पुनर्बांधणी. फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग ऑफ कंपनी इन्व्हॉल्व्स रिअरेंजमेंट ऑफ इट्स फायनान्शियल स्ट्रक्चर टू मेक द कंपनी फायनान्स मोर बॅलन्स. म्हणजे कंपनीचं जे काय फायनान्स स्ट्रक्चर आहे मोर बॅलन्स, अधिक संतुलित करण्यासाठी फायनान्शियल स्ट्रक्चर काय केलं जातं, रिअरेंज केलं जातं. म्हणजे शेअर कॅपिटल असतं, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, डिबेंचर्स असतात, लोन्स असतात, लॉंग टर्म लोन्स असतात, शॉर्ट टर्म लोन्स असतात. याचं एकत्रित जे मिक्सचर आहे त्याला कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. सो हे जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे, प्रपोर्शन जे आहे टोटल कॅपिटलमध्ये या सगळ्याचं, ते इथं काय केलं जातं, बदललं जातं. त्याच्यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो. इट इज अन ऍडजस्टमेंट ऑफ डेप्ट इक्विटी रेशो. सो सिंपल काय आहे, जो डेप्ट इक्विटी रेशो आहे तो इथं काय केला जातो, ऍडजस्ट केला जात असतो. देन टेक्नॉलॉजिकल रिस्ट्रक्चर, म्हणजे तांत्रिक पुनर्बांधणी, तंत्रज्ञानाच्या आधारे. इट डील्स विथ अलायन्स, सहयोग एक प्रकारचा, विथ अदर कंपनीज, एकमेकांच्या सानिध्यात येणं, एकमेकांना सहकार्य करणं, एकत्र येणं, या अर्थानं अलायन्स हा शब्द वापरला जातो. विथ अदर कंपनीज टू गेट बेटर टेक्नॉलॉजी. मग आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये जी टेक्नॉलॉजी नसेल परंतु त्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल तर सेम टेक्नॉलॉजी जर एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये वापरली जात असेल तर त्यांच्याबरोबर सहकार्य करणं, त्यांच्याबरोबर जाणं, कोऑपरेट करणं, एकमेकांच्या सानिध्यात येणं, त्या अर्थानं टेक्नॉलॉजिकल रिस्ट्रक्चरिंग असं म्हटलं जात असतं. ओके. देन मार्केट रिस्ट्रक्चरिंग, म्हणजे बाजारपेठ पुनर्बांधणी. मार्केट रिस्ट्रक्चरिंग मीन्स रिस्ट्रक्चरिंग विथ रिस्पेक्ट टू प्रॉडक्ट मार्केट सेगमेंट ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटन्सी ऑफ कंपनी. म्हणजे व्यवसाय संस्थेची जी कोर कॉम्पिटन्सी आहे त्या क्षमतेला डोळ्यासमोर ठेवून जे प्रॉडक्ट आहे त्याचे जे सेगमेंट आहेत, प्रॉडक्टचे वेगवेगळे जे सेगमेंट असतात, वेगवेगळ्या कारणासाठी प्रॉडक्ट वापरले जात असतात, तर त्यानुसार इथं काय केलं जातं, मार्केटचं पुनर्बांधणी केली जात असते. देन ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग. ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग मीन्स सेटिंग अप ऑफ प्रोसिजर अँड सिस्टीम्स in an organization to enable its employees to respond to change in positive way. म्हणजे जे चेंजेस होत आहेत, व्यवसाय संस्थेमध्ये चेंजेस होत असतात, मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये चेंजेस होत असतात, तर त्या चेंजेसला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर मिळायचा असेल, कर्मचाऱ्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर हवा असेल, कर्मचाऱ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर द्यायचा असेल तर ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चर करावं लागत असतं. सतत संघटनेमध्ये बदल करावे लागत असतात. तर त्याची जी प्रोसिजर वगैरे आहे, सिस्टीम जे आहे, त्याचा समावेश ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंगमध्ये होत असतो. तर फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग, टेक्नॉलॉजिकल रिस्ट्रक्चरिंग, मार्केट रिस्ट्रक्चरिंग अँड लास्टली ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग हे काही प्रकार ह्या रिस्ट्रक्चरिंगचे, पुनर्बांधणीचे दिसून येतात. ओके. त्याची गरज काय आहे? टू फोकस ऑन कोर स्ट्रेंथ, ऑप्शनल सिनर्जी, इफिशियंट अलोकेशन ऑफ मॅनेजर कॅपेबिलिटीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर. सो जी कोर स्ट्रेंथ आहे, ऑप्शनल सिनर्जी आहे, जे मॅनेजर कॅपेबिलिटीज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावर फोकस करणं, त्याचा पुरेपूर वापर करणं ही एक गरज असते. देन कन्सॉलिडेशन अँड इकॉनॉमीज ऑफ स्केल बाय एक्सपान्शन अँड डायव्हर्जन टू एक्सप्लॉइट एक्सटेंडेड डोमेस्टिक अँड ग्लोबल मार्केट. सो जे डोमेस्टिक आणि ग्लोबल मार्केट आहे ते एक्सप्लॉइट करायचे असेल, त्यामध्ये एक्सटेंड मार्केट करायचं असेल, म्हणजे त्याची व्याप्ती मार्केटची जर वाढवायची असेल तर कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग गरजेचं असतं. देन रिवायवल अँड रिहॅबिलिटेशन ऑफ सिक युनिट बाय ॲडजस्टिंग लॉसेस ऑफ द सिक युनिट विथ प्रॉफिट्स ऑफ हेल्दी कंपनी. म्हणजे पुनर्वसन, पुनर्बांधणी, पुनर्रचना कशाची, जे सिक युनिट्स आहेत, म्हणजे थोडक्यात काय आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले जे व्यवसाय संस्था आहेत, व्यवसाय संस्थेचे एखादा सेगमेंट असेल तर त्याचे जे लॉसेस आहेत ते प्रॉफिटेबल हेल्दी युनिट्स आहेत, कंपन्या आहेत, त्यामधून काय केले जातात, तिथं रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात काय सिक युनिट अटॅच केले जातात प्रॉफिटेबल युनिटला, आणि जी स्ट्रेंथ आहे त्या सिक युनिटची
अशक्त आजारी ज्या व्यवसाय संस्था आहेत, आजारी जे सेगमेंट आहेत, त्याची क्षमता इथे काय केली जाते, वाढवली जात असते. त्यासाठी हे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग केलं जातं. देन अक्वायरिंग कॉन्स्टंट सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स अँड ॲक्सेस टू सायंटिफिक रिसर्च अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स. म्हणजे कॉन्स्टंट रॉ मटेरियल सप्लाय किंवा सायंटिफिक जो रिसर्च आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट ज्या होत आहेत त्याच्याशी अटॅच राहणं, ते प्राप्त करणं हा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचा भाग आहे, त्याची गरज असते. देन कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग बाय अप्रोप्रिएट मिक्स ऑफ लोन अँड इक्विटी फंड्स टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ सर्व्हिसिंग अँड इम्प्रूव्ह रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. सो कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग एक अप्रोप्रिएट मिक्स असणं गरजेचं असतं, लोन आणि इक्विटीचं. कर्ज पण त्यामध्ये असली पाहिजेत आणि स्वतःचं भांडवल पण असलं पाहिजे, की जेणेकरून जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल, कॉस्ट ऑफ सर्व्हिसिंग जी आहे ती कमी झाली पाहिजे. ॲज वेल ॲज जो रिटर्न आहे कॅपिटल एम्प्लॉयड म्हणला, म्हणजे भांडवल गुंतवणूक खर्चाचा जो काय ओव्हरऑल रिटर्न आहे तो पण काय असला पाहिजे, इम्प्रूव्ड असला पाहिजे. म्हणजे वाढीव स्वरूपाचा जो रिटर्न आहे तो रिटर्न इथं मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी हे कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग भांडवलाची पुनर्रचना करावी लागत असते. तर असे काही गरज आहेत ज्यामुळं कॅपिटल रिस्ट्रक्चरिंगचा काय केला जात असतो, तर निर्णय घेतला जात असतो. सो स्कोप ऑफ कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, म्हणजे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगची व्याप्ती. पहिला घटक आहे त्यामध्ये रिडक्शन इन कॉस्ट, म्हणजे जी कॉस्ट आहे ओव्हरऑल कॉस्ट कमी करणं, हे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचं काय असतं, एक व्यापक ध्येय असतं, व्यापक उद्दिष्ट असतं. म्हणजे फायनान्स कॉस्ट असेल, कॉस्ट ऑफ कॅपिटल ॲज वेल ॲज कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट, कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस, ही जी कॉस्ट आहे ती कमी करणं. देन ग्रेटर इफिशियन्सी, जी इफिशियन्सी आहे, इफेक्टिव्हनेस आहे, तो उच्च पातळीवर नेणं, त्याची व्याप्ती वाढवणं. आणि इकॉनॉमीज ऑफ स्केल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर क्रिया करणं, कृती करणं आणि त्यातून ज्या बचती आहेत, इकॉनॉमीज ऑफ स्केल. स्केल म्हणजे काय, व्याप्ती, म्हणजे क्रिया ज्या आहेत त्याची इथं व्याप्ती जी आहे ती वाढवणं आणि त्यातून बचती साध्य करणं, खर्च कमी करणं, हा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचा काय स्कोप आहे. आता कोणते कोणते मोड्स किंवा टूल्स इथं वापरले जातात आपण सुरुवातीला बघितलं. हे काय आहे, नंबर ऑफ टूल्स, नंबर ऑफ मेथड्स रिस्ट्रक्चरिंगच्या आहेत. त्याची ही एक प्रकारची कंटिन्यू काय असते, तर प्रोसेस असते. तर कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत त्यामध्ये, मर्जर आहे, अमलगमेशन आहे, रिकन्स्ट्रक्शन, डिमर्जर, रिव्हर्स मर्जर, डिसइन्व्हेस्टमेंट, टेक ओव्हर, जॉईंट व्हेंचर, स्ट्रॅटेजिक अलायन्स, फ्रँचायझिंग, स्लम सेल आणि बायबॅक ऑफ शेअर. यातून हे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग काय केलं जात असतं, साध्य केलं जात असतं. सो यातील कोणतीही एक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, एक प्रकारे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचाच काय असतो, हा भाग असतो. तर प्रत्येक कॉन्सेप्ट आपण यामध्ये समजून घेऊया. ओके, सो फर्स्ट मर्जर. मर्ज करणे. मर्जर कॅन बी डिफाईन ॲज फ्युजन ऑफ वन कंपनी बाय अनदर, म्हणजे एका कंपनीचं दुसऱ्या कंपनी बरोबर केलेलं एक प्रकारचं काय असतं, मिश्रण, फ्युजन. इट मे ऑल्सो बी अंडरस्टूड ॲज अन अरेंजमेंट. अजून आपण वेगळा काय अर्थ करू शकतो, एक मांडणी आहे कशी, व्हेअर बाय द असेट्स ऑफ 2 or more कंपनीज गेट ट्रान्सफर्ड टू ऑर कम अंडर द कंट्रोल ऑफ वन कंपनी. म्हणजे एकापेक्षा अनेक कंपन्यांच्या ज्या असेट्स आहेत ते एका कंपनीच्या कंट्रोलमध्ये काय केल्या जातात, आणल्या जात असतात. विच मे ऑर मे नॉट बी वन ऑफ द ओरिजिनल 2 कंपनीज, म्हणजे त्या 2 कंपन्यापेक्षा दुसरी एखादी ती वेगळी कंपनी असू शकेल. त्याला ते काय म्हटलं जातं, मर्जर असं म्हटलं जात असतं. अमलगमेशन थोडक्यात काय, हे विलिनीकरण आहे, हे एकत्रीकरण. अमलगमेशन इज अ लीगल प्रोसेस, ही एक लीगल प्रोसेस असते बाय विच 2 or more कंपनीज आर जॉईंट टुगेदर टू फॉर्म अ न्यू एंटिटी or 1 or more कंपनीज आर टू बी absorbed or blended with another, and as consequence the amalgamating company's losses its existence and its shareholders become the shareholder of new company or the amalgamated company. एकच वाक्य आहे, त्यामध्ये ही संकल्पना क्लिअर केलेली आहे. काय आहे, लीगल प्रोसेस आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपनी कम टुगेदर, जॉईन टुगेदर, एकत्र येतात, एक नवीन कंपनी काय करतात, इथं स्थापन करतात, किंवा एकापेक्षा जास्त कंपन्या स्थापन करतात, किंवा एखाद्या नवीन कंपनी स्थापन होऊन एकापेक्षा जास्त कंपनी स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि त्याचा परिणाम काय होत असतो, ज्या अमलगमेटिंग कंपन्या आहेत, ज्या कंपन्या एकत्र येतात त्यांचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे, सेपरेट जे लिगल
एक्झिस्टन्स असतो तो काय होतो, ऑटोमॅटिक इथं लूज होतो, म्हणजे नष्ट होतो. आणि या सगळ्या कंपन्या नवीन कंपन्यांचा एक प्रकारे काय होतात इथं भाग बनत असतात. त्याला काय म्हटलं जातं, अमलगमेशन. जनरली ही एक पॉप्युलर रिस्ट्रक्चरिंगची कॉन्सेप्ट आहे. देन आहे रिकन्स्ट्रक्शन, पुनर्रचना, पुनर्बांधणी. रिकन्स्ट्रक्शन मीन्स ऍक्ट ऑफ कन्स्ट्रक्टिंग अगेन, रिपेअरिंग अँड रिस्टोरिंग टू फॉर्मर कंडिशन ऑफ अपिअरन्स. म्हणजे काय केलं जातं, कन्स्ट्रक्शन अगेन कोणत्या अर्थानं, रिपेअरिंग अँड रिस्टोरिंग टू फॉर्मर कंडिशन ऑफ अपिअरन्स. म्हणजे जी पूर्वीची स्थिती होती ती स्थिती पुन्हा इथं आणण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे कंटिन्युअसली कंपनी जर लॉसमध्ये जात असेल तर जनरली रिकन्स्ट्रक्शन ही पुनर्बांधणीची मेथड काय केली जाते, फॉलो केली जाते. युजली द टर्म रिकन्स्ट्रक्शन मीन्स द ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग ऑर बिझनेस ऑफ अ कंपनी टू अनदर कंपनी स्पेशली फॉर्म फॉर द पर्पज. म्हणजे रिकन्स्ट्रक्शनमध्ये एक विशिष्ट कंपनी स्थापन केली जाते कशासाठी, फॉर टेक ओव्हर द बिझनेस ऑफ अनदर कंपनी. म्हणजे जी कंपनी जनरली लॉसमध्ये आहे त्या कंपनीचा व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी पुन्हा दुसरी व्यवसाय संस्था इथे काय केली जाते, दुसरी कंपनी स्थापन केली जात असते. द ओल्ड कंपनी गोज इन टू लिक्विडेशन. दुसरी कंपनीची जुनी कंपनी आहे ती काय होते, बंद होते. अँड इट्स शेअर्स आर इश्यूड अँड अलॉटेड शेअर इन द न्यू कंपनी. त्या कंपनीचे जे शेअर होल्डर वगैरे आहेत त्यांना नवीन कंपनीचे काय केले जातात, शेअर्स दिले जात असतात. जनरली फायनान्शियल क्रायसिसमध्ये जर व्यवसाय संस्था असेल तर हे रिकन्स्ट्रक्शन फॉलो केलं जातं. देन टेक ओव्हर. टेक ओव्हर इन अन एक्विजिशन ऑफ शेअर्स कॅरिंग वोटिंग राइट्स इन अ कंपनी विथ अ व्यू टू गेन कंट्रोल ओव्हर द मॅनेजमेंट ऑफ कंपनी. इट टेक्स प्लेस when the individual or group of individuals or company acquires control over the assets of a company either by acquiring majority of its shares or by obtaining control of management of the business and affairs of the company. म्हणजे सिंपल आहे, जे कंट्रोल पॉवर आहे, कंट्रोल पॉवर जनरली जे शेअर होल्ड केलेले आहेत त्या शेअर होल्डिंगवर ही कंट्रोल पॉवर असते. मग ही कंट्रोल पॉवर अक्वायर करणं जनरली इट इज कॉल्ड ॲज टेक ओव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे शेअर्स इथं जे वोटिंग राईट असणारे शेअर्स आहेत, जनरली इक्विटी शेअर्स असतात, ते कंट्रोल करण्यासाठी म्हणजे ती व्यवसाय संस्था कंट्रोल करण्यासाठी ते शेअर्स दुसरी कंपनी जर ताब्यात घेत असेल कंट्रोल पर्पजसाठी जनरली इट इज कॉल्ड ॲज टेक ओव्हर असं त्याला म्हटलं जात असते. मग ते एखादी व्यक्ती असू शकते, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल असू शकते किंवा एखादी कंपनी असू शकते. अशा पद्धतीनं ती शेअर्स घेऊ शकते फॉर कंट्रोल पर्पज. देन डिसइन्व्हेस्टमेंट, पुनर्गुंतवणूक. सो डिसइन्व्हेस्टमेंट रेफर्स टू द ट्रान्सफर ऑफ असेट्स, शेअर्स, कंट्रोल फ्रॉम द गव्हर्नमेंट टू प्रायव्हेट सेक्टर. सो जनरली डिसइन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट कशाशी संबंधित आहेत, जे गव्हर्नमेंट ओन ऍक्टिव्हिटीज आहेत, बिझनेसेस आहेत, त्या गव्हर्नमेंट ओन बिझनेसचे असेट्स, शेअर्स, कंट्रोल जो आहे तो कुठं ट्रान्सफर केला जातो, प्रायव्हेट सेक्टरकडं. त्याला काय म्हटलं जातं, डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जात असतं. थोडक्यात काय की प्रायव्हेटायझेशनची जी प्रोसेस आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेटायझेशनची करत असतं स्वतःच्या व्यवसाय संस्थेचं, जनरली थ्रू डिसइन्व्हेस्टमेंट हे होत असतं. द कन्सेप्ट ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग डिसइन्व्हेस्टमेंट टेक डिफरंट फॉर्म्स, दॅट इज फ्रॉम मिनिमम गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट, दॅट इज प्रायव्हेटायझेशन, टू पार्टनरशिप विथ प्रायव्हेट सेक्टर वेअर द गव्हर्नमेंट इज द मेजॉरिटी शेअर होल्डर. म्हणजे गव्हर्नमेंटचा जो 100% रोल असतो बिझनेस कंट्रोलमध्ये तो इथं काय केला जातो, डायल्यूट करून जे प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्याकडे गव्हर्नमेंट आपल्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज काय करते, थोडं ट्रान्सफर करते किंवा त्यांना कॅपिटलमध्ये कंट्रोलमध्ये काय करत असते, तर शेअर करत असते, त्यांना इन्व्हॉल्व्ह करत असते. देन जॉईंट व्हेंचर, संयुक्त धाडस, एकत्र येणं. जॉईंट व्हेंचर इज अ व्हेंचर in which enterprises form with participation in ownership, control and management of minimum 2 parties. म्हणजे इथं काय केलं जातं, एंटरप्राइजेस फॉर्म विथ पार्टिसिपेशन इन ओनरशिप. ओनरशिपमध्ये काय केलं जातं, इथं पार्टिसिपेट केलं जातं किंवा जो कंट्रोल आहे किंवा मॅनेजमेंट आहे त्यामध्ये इथं काय केलं जातं, पार्टिसिपेट केलं जात असतं. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यवसाय संस्था इथं एखादी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काय होतात, तिथे एकत्र येत असतात. इन जॉईंट व्हेंचर अ बिझनेस एंटरप्राइज फॉर्म फॉर प्रॉफिट इन विच पार्टीज ऑफ जॉईंट व्हेंचर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी इन अग्रीड मॅनर बाय प्रोव्हाइडिंग रिस्क कॅपिटल, टेक्नॉलॉजी, ट्रेडमार्क अँड ॲक्सेस टू मार्केट. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी टेम्पररी ज्या स्ट्रेंथ आहेत व्यवसाय संस्था त्या एकमेकांना इथं काय करतात, तिथं शेअर करतात, त्याचं एकत्रीकरण करतात. म्हणजे जे रिस्क कॅपिटल आहे, एखादी ऍक्टिव्हिटी करायची आहे, भांडवल गरजेचं असतं पण रिस्की असतं, तर ते प्रोव्हाइड करणं असेल, टेक्नॉलॉजी असेल, ट्रेडमार्क एखादा यूज करणं असेल, यातून
व्यवसाय संस्था एकत्र येऊन स्वतःच्या स्ट्रेंथचं कॉम्बिनेशन करून एक ॲक्टिव्हिटी काय करतात तिथं कंटिन्यू करतात आणि जी प्रॉफिटेबिलिटी आहे, जे एस्टॅब्लिशमेंट आहे, स्वतःचं मार्केटमध्ये जो सेटअप आहे, मार्केटमध्ये इथं एंटर करणं, त्यामध्ये स्टेबल होणं, यासाठी हे जॉईंट व्हेंचर्स काय केले जातात, विचारात घेतले जातात. देन फ्रँचायझिंग आहे, अधिकार देणे. कोणत्या अर्थानं? फ्रँचायझिंग इज अन ॲग्रीमेंट वेअर बाय द फ्रँचायझर ग्रँट द राईट टू द फ्रँचायझिंग टू कॅरी ऑफ द बिझनेस. म्हणजे एखादी बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे, ती बिझनेस ॲक्टिव्हिटी आपली बिझनेस ॲक्टिव्हिटी दुसऱ्या एखाद्या अशा लोकेशनला फॉलो करावी, कंटिन्यू करावी, याचे अधिकार देणं, त्याला काय म्हटलं जातं? फ्रँचायझी असं म्हटलं जात असतं. ओके. द फ्रँचायझी इज ऑथराइज टू सेल अँड डिस्ट्रीब्यूट गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे या फ्रँचायझीला एक अधिकार दिलेले असतात बिझनेसनं, काय की आपण ज्या व्यवसाय ॲक्टिव्हिटीज करतो, गुड्स सर्व्हिसेस आपण देतो, त्या आपल्या वतीनं फ्रँचायझीनं द्याव्यात अशा पद्धतीचे अधिकार त्या फ्रँचायझीलाच काय केले जातात? दिले जात असतात. देन स्लम सेल. स्लम सेल इज द वन ऑफ द वाइडली युज्ड वेज ऑफ बिझनेस ॲक्विजिशन. हा बिझनेस ॲक्विजिशनचाच काय आहे? एक वाइडली युज्ड मार्ग आहे. स्लम सेल इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ होल और पार्ट ऑफ बिझनेस कन्सर्न ॲज गोईंग कन्सर्न. म्हणजे काय केलं जातं? ट्रान्सफर ऑफ होल और पार्ट ऑफ बिझनेस कन्सर्न ॲज गोईंग कन्सर्न. म्हणजे जी व्यवसाय संस्था ऑलरेडी एक्झिस्टेड आहे, कंटिन्यू आहे, चालू आहे, त्यातील काही भाग किंवा संपूर्ण व्यवसाय संस्था काय केली जाते? ट्रान्सफर केली जाते. द बेसिक कंडिशन इज टू सॅटिस्फाय द क्वालिफिकेशन ऑफ स्लम सेल इज दॅट द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू ट्रान्सफर ऑफ बिझनेस शुड बी ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग अँड नॉन ट्रान्सफर ऑफ इंडिव्हिज्युअल असेट्स अँड लायबिलिटीज कन्सिस्टिंग ऑफ बिझनेस एंटिटीज. मग कंडिशन काय आहे? जनरली सॅटिस्फाय द क्वालिफिकेशन ऑफ स्लम सेल इज दॅट the transaction relating to transfer of business should be a transfer of undertaking and not transfer of individual asset. म्हणजे पूर्ण व्यवसाय संस्थाच काय करायची? इथं ट्रान्सफर करायची. काही असेट आणि लायबिलिटीज फक्त त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीच्या ट्रान्सफर करायच्या असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे होल बिझनेस ऑर्गनायझेशन काय करायची? तर जी ऑलरेडी एक्झिस्टेड आहे, गोईंग कन्सर्न स्वरूपात आहे, म्हणजे चालू ॲक्टिव्हिटी आहे, ती काय करायची? तर ट्रान्सफर करायची दुसऱ्या व्यवसाय संस्थेला. ओके. डीमर्जर. डीमर्जर इज अन ऑफन युज्ड टू डिस्क्राइब डिव्हिजन और सेपरेशन ऑफ डिफरंट अंडरटेकिंग्स ऑफ बिझनेस फंक्शनिंग हायदर टू अंडर अ कॉमन कॉर्पोरेट अम्ब्रेला. यामध्ये काय केलं जातं? युज्ड टू डिस्क्राइब डिव्हिजन और सेपरेशन ऑफ डिफरंट अंडरटेकिंग्स ऑफ बिझनेस फंक्शन. म्हणजे व्यवसाय संस्थेचे जे काय वेगवेगळे फंक्शन्स आहेत, व्यवसाय संस्थेचे वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या काय करायच्या? तर सेपरेट करायच्या अंडर कॉमन कॉर्पोरेट अम्ब्रेला. म्हणजे पूर्ण व्यवसाय संस्थेचे सेपरेशन करून वेगवेगळ्या सेगमेंट्स इथं सेपरेट करणं, त्याला काय म्हणलं जातं? डीमर्जर असं म्हटलं जात असतं. स्कीम ऑफ डीमर्जर इज इन फॅक्ट अ कॉर्पोरेट पार्टिशन ऑफ कंपनी इंटू टू अंडरटेकिंग्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यवसाय संस्थेमध्ये आपली व्यवसाय संस्था काय करायची? एक प्रकारे डिवाइड करायची. देअर बाय रिटेनिंग वन अंडरटेकिंग विथ इट अँड ट्रान्सफरिंग द अदर अंडरटेकिंग टू रिझल्टिंग कंपनी. ओके. देन स्ट्रॅटेजिक अलायन्स. व्यूहरचनात्मक समन्वय, सहकार्य या अर्थानं. अलायन्स मीन्स अग्रीमेंट बिटवीन टू और मोर ऑर्गनायझेशन टू कोऑपरेट विथ इच अदर टू अकम्प्लिश देअर कॉमन गोल्स अँड टू स्ट्राइव्ह फॉर बेनिफिट्स ऑफ बोथ ऑफ देम. म्हणजे ते एक प्रकारचं सहकार्य असतं. सहकार्याचा एक प्रकारचा काय असतो? करार असतो. त्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अनेक संघटना काय होतात? तिथं एकत्र येतात. कशासाठी? अकम्प्लिश देअर कॉमन गोल्स. जर एकसारखेच दोन्ही पण व्यवसाय संस्थेचे गोल्स असतील तर ते मग साध्य करण्यासाठी इथं काय केलं जातं? दोन व्यवसाय संस्था, दोन संघटना एकत्र येऊन सहकार्याचा एक प्रकारे करार करतात. टू स्ट्राइव्ह फॉर बेनिफिट्स बोथ ऑफ द देम. म्हणजे दोन्हीही व्यवसाय संस्थांना काय मिळावा? इथं फायदा मिळावा. कारण ध्येय, धोरण, उद्दिष्ट, एम्स एकच असते. तर सेपरेट कॉम्पिटिशन करण्यापेक्षा एकत्र येऊन आपली उद्दिष्ट इथं साध्य करणं, त्याला स्ट्रॅटेजिक अलायन्स असं म्हटलं जात असतं. इट इज अन अंडरस्टँडिंग बिटवीन फर्म्स वेअर बाय रिसोर्सेस, कॅपेबिलिटीज अँड कोअर कॉम्पिटन्सीज आर कंबाईन्ड टू परस्यू म्युच्युअल इंटरेस्ट. म्हणजे यामध्ये एक प्रकारे काय? म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं, म्युच्युअल इंटरेस्ट असतात. एकमेकांच्या मध्ये इथं काय करतात? इथं अंडरस्टँडिंग असतं. एकमेकांना इथं समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून स्वतःचे रिसोर्सेस, कॅपेबिलिटीज आणि कोअर कॉम्पिटन्सी एकत्र आणून एका विशिष्ट ध्येया
ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न होत असतो. आणि देन बायबॅक ऑफ शेअर्स म्हणजे भागांची पुनर्खरेदी. वेन कंपनी हॅज सरप्लस कॅश अँड डज नॉट हॅव एनी वायबल प्रोजेक्ट ऑन हँड, म्हणजे कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर कॅश असेल, नवीन एखादी ॲक्टिव्हिटी एखादा प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे अशी सिच्युएशन नसेल आणि मोठ्या प्रमाणावर कॅश असेल, तर त्यावेळेला काय केलं जाते, इट कॅन बाय बॅक शेअर्स फ्रॉम एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स टू इन्क्रीज शेअर होल्डर्स वेल्थ बाय इम्प्रूव्हिंग देअर अर्निंग पर शेअर. म्हणजे कॅश मोठ्या प्रमाणावर आहे, नंबर ऑफ शेअर्स जर डिस्ट्रीब्यूट केले असेल, अर्निंग पर शेअर जर वाढवायचं असेल तर शेअरची संख्या कमी केली जाते, कमी करावी लागते. मग कशी केली जाते, तर जे शेअर्स विकलेले आहेत ते शेअर्स कंपनी रिपर्चेस करते, त्याला बायबॅक असं म्हटलं जातं, पुन्हा माघारी घेते. ऑटोमॅटिक शेअरची संख्या मार्केटमधून कमी होते, अर्निंग मात्र तेच असतं. ऑटोमॅटिक पर शेअर अर्निंग जे आहे EPS म्हणजे अर्निंग पर शेअर काय होत असतं, इम्प्रूव्ह होत असतं. म्हणजे थोडक्यात काय, मार्केटमधली जी शेअर होल्डरची वेल्थ आहे, शेअर होल्डर्स वेल्थ, ती शेअर होल्डरची वेल्थ वाढवण्यासाठी आणि कंपनीची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल, लिक्विडिटी पोझिशन चांगली असेल, तर अशा वेळेला हे बायबॅक केलं जात असतं. सो दीज आर द सम टूल्स और मेथड्स फॉर कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग. तो सिंपल कन्सेप्ट आहे. कंपनीची काय करायची आहे, पुनर्बांधणी करायची आहे. कशासाठी, टू गेट फायनान्शियल ॲडव्हान्स म्हणजे आर्थिक फायदा मिळवण्यासाठी, ऑर्गनायझेशनल जी कॅपेबिलिटीज आहे ती वाढवण्यासाठी, कोअर कॉम्पिटन्सी वाढवण्यासाठी, कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी करण्यासाठी, टेक्नॉलॉजिकलची ॲडव्हान्समेंट आहे ती मिळवण्यासाठी, मार्केट शेअर कॅच करण्यासाठी हे काही केलं जात असते. व्यवसाय संस्थेची पुनर्बांधणी केली जात असते. अँड अकॉर्डिंग टू एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिस्ट्रक्चरिंग. का रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे, पुनर्बांधणी का करायची आहे, त्याच्या आधारे त्याच्यासाठी मग ह्या नंबर ऑफ मेथड्स असतात, त्यापैकी एक किंवा अनेक मेथड्स, टूल्स इथं काय केली जातात, मोड्स इथं निवडली जात असतात.